नमस्कार. तुमकां सगळ्यांक येवकार ह्या प्रेस कॉन्फरन्साक. म्हज्या बरोबर आसा आमचे कलांगूटचे फुडारी बाब जॉन फेर्नांडीस तशेंच मॅन्युएल कार्दोस. काल काँग्रेसचे प्रेसिडेंट बाब गिरीश चोडणकरान प्रेस कॉन्फरन्स दिलो. ताजे आज तुम्ही मिडियान कवर केले, प्रेसान ते वाचले. अशें दिसून आयलें की बाब गिरीश चोडणकर खूब कन्फ्युजनान दिशिल्लो दिसता, पळोवपाक दिसता. ही इज इन अ कन्फ्यूज स्टेट ऑफ मायंड म्हणटात तशें. काँग्रेस एंड बाब गिरीश चोडणकर ट्रायड their बेस्ट टू सेव their फेस फ्रॉम द डिझास्टर्स परफॉर्मन्स दे हॅड एट द जिल्हा पंचायत इलेक्शन्स. तांचें एकूच आसता की जो काँग्रेसाक अपोज करता तांकां ते लेबल करता बी टीम ऑफ बीजेपी म्हणून. दीस इज द ओल्ड स्ट्रॅटेजी. आणि बी टीम म्हणप बीजेपी जे काँग्रेसाक अपोज करपाचे तांची जुनी पद्दत. आता काँग्रेसी असो समज आसा की गोंयचे लोक थोडो पार्ट आसा गोंयचो तो तांचो काँग्रेस वोट बँक आणि गोंयचे वोटर्स आसा ते तांचे जागीर म्हणटात तशें. तांणी कितेंय केल्यार गोंयचे लोक स्विकारतले, ताणें कशेंय वागल्यार गोंयचे लोक तांकां एक्सेप्ट करतले, आनी ताणें कितें जर केलें तांचो घात सुद्दां मारलो वोटरांचो ते गोंयचे लोक विसरतले आनी तांकां माफ करतले असो काँग्रेसचो समज आसा. तेन्ना आज म्हाका मुद्दाम गिरीश बाबाक थोडे प्रश्न मांडपाक जाय. प्रश्न इतल्याकूच मांडपाक जाय, ताका याद करून दिवपाक जाय की काँग्रेसान तांचे इलेक्टेड रिप्रेझेंट कशें गोंयच्या लोकांचो घात मारला. गोंयचे लोक कशें विसरुना काँग्रेसचे इलेक्टेड MLAs कशें वागले तांचे कडेन. तेन्ना आज गिरीश चोडणकर जो सांगता बी टीम ऑफ बीजेपी हाजेर विचार करचे, हाजेर उलोवच्या पेक्षा ताणें काँग्रेस जशें वागल्या 2017 पासून हाजेर विचार करपाक जाय. तेन्ना काँग्रेस कितें जालें, एक फ्युअल जाय पडटा, खंयच्या गाडयेक एक फ्युअल जाय पडटा. तेन्ना आतां अशें दिसून येता काँग्रेस इज जस्ट द फ्युअल वीच द बीजेपी रिक्वायर्स टू बी इन पॉवर. आनी हें गोंयांत न्हय, प्रत्येक राज्यान बीजेपीक जेन्ना जेन्ना कमी पडल्या, MLAची संख्या कमी पडल्या, तेन्ना काँग्रेसीन तांकां तेंको दिल्लो आसा. काँग्रेस इज ऑलवेज देर टू गिव अ विलिंग सपोर्ट, टू ऑफर देमसेल्व्स टू जॉइन द बीजेपी, टू ऑफर देमसेल्व्स टू सपोर्ट बीजेपी and BJP form the government. This is not only in Goa, it's across all states. You take example of Madhya Pradesh, recently Karnataka, Manipur, name the state where Congress had the MLAs elected, they have switched their sides to BJP. आता हा मुद्दाम गोंयच्या लोकांक याद करून दिवंक सोदता. गोंयच्या लोकांक 2017 सालान काँग्रेसीक मॅन्डेट दिलो, तांचे 18 MLA निवडून आयले. दे वर जस्ट टू शॉर्ट ऑफ मेजॉरिटी. दे कुड हॅव स्टेक्ड अ क्लेम टू फॉर्म द गव्हर्नमेंट. ताणें कितें केलें, वेळ काडलो. कित्याक वेळ काडलो? फक्त बीजेपीक चान्स दिलो मॅनिप्युलेट करपाक. ताणें बीजेपीक चान्स दिलो, बाबा आमी आसा विलिंग, तुमकां कोणाक जाय आमी विकता, तुमी सांगा. सो दे वर जस्ट ऑफरिंग देमसेल्फ टू बी वूड बाय बीजेपी. तो वेळ आशिल्लो काँग्रेसीन आनी बाकीचे कोण तांचे पार्टी सपोर्ट करता टू स्टेक अ क्लेम फॉर गव्हर्नमेंट. बट बेटर वेळ काडलो आनी बीजेपीन गव्हर्नमेंट फॉर्म केलें. सगळ्या गोंयच्या लोकांक खबर आसा कसो घात मारून फॉर्म केला ते. काँग्रेस जस्ट ऑफर्ड देमसेल्व्स टू बी मॅनिप्युलेटेड. दुसरें, गिरीश बाब म्हणटा ऑपोजिशन युनिटी. कसली ऑपोजिशन युनिटी उलयता तो? ही कांट कीप हीज पार्टी फ्लॉक युनायटेड टुगेदर and he is thinking about uniting the opposition. Is it possible? He is not competent enough to keep his party people together. And unity of opposition, and ती जायना म्हणटा तो आप विल बी टीम ऑफ BJP. Does it make any sense to people of Goa? I am sure it will not. वो जर गिरीश बाब सिरियस आशिल्लो, he would have maintained his flock together. काँग्रेस बरोबर रावपाचें, गव्हर्नमेंट फॉर्म करपाचें. हांगा दिसून येता की काँग्रेस वॉज जस्ट ट्रायिंग ऑफरिंग देमसेल्फ टू बी मॅनिप्युलेटेड बाय BJP. दुसरें, जेन्ना 2017 सालान इलेक्शन जाल्या परत 1-2 म्हयन्या भितरूच बाब विश्वजीत राणे रिजायन जालो, तसोच बाब दयानंद सोपटे रिजायन जालो. आता प्रश्न येता
तांचे भितर सिनियर लिडर राणी आसा, आमचो पास्ट चीफ मिनिस्टर बाब गिरीश चोडणकर, ताणें कितें एक्शन घेतलें ना. आतां मेलावलीचे लोक पेटल्या, पोरया ही कॉन्स्टिट्युशन बाजूकूच लागता. थंयचो इलेक्टेड MLA आसा बाब राणे, ताजो आवाज काय दिसना अजून. लोकांक त्या प्रोजेक्टाक विरोध आसा, ताजो कांयच आवाज दिसना. काँग्रेस म्हणटा प्रोजेक्ट नाका, लोकांचे आयका. गोंयच्या लोकांक सिनियर राणे काय उलयलें आयकूच ना हाजेर. इज ए पार्ट ऑफ बी टीम ऑफ BJP, गिरीश बाबान आमकां सांगचें. तशेंच अंडर गिरीश बाब्स लिडरशीप 10 जाण काँग्रेसचे MLA आशिल्ले, ते लॉक स्टॉक बॅरल म्हणटात ते अक्वायर केले गेले BJPन. कशें तें तांकांच खबर आसतलें, गोंयच्या लोकांकूय खबर आसा. फ्री ऑफ कॉस्ट गेले ताणें सांगचें. तेन्ना जेन्ना इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह 10 जाण थंय गेले, गिरीश बाब जे युनिटी उलयता ऑपोजिशन जेन्ना खंय आशिल्लो, इतल्यारूच न्हय, आतां जे काँग्रेसीन 5 जाण आसा, तांचे 2 जाण चले, तांची फॅमिली मेंबर BJPन आसा. तांचेर लिडर जे आसा काँग्रेसीन, ताचेर गिरीश बाबान कितें एक्शन घेतलें. हू इज द बी टीम ऑफ BJP? तुमचे 5 जाण MLA आसा, ताचे 2 जाणांचे चले BJPन आसा. गिरीश बाबांनी युनिटी कसली उलयता? दे आर बोथ सायड्स ऑफ द सेम कॉइन. आम आदमी पार्टी फाटीं म्हणिल्लें एक काँग्रेस जनता पार्टी. काँग्रेस आनी BJPचो फरक कांयच ना, एकामेकाक फक्त सपोर्ट दिवपाक आसा ते. आतां थोडे सिनियर लिडर काँग्रेसचे, दे आर वेटिंग टू बी वूड बाय BJP. बट BJP has got a classic style. I can recall a Gujarat model म्हणटात तशें. Instead of taking them into BJP is more happy to keep them in opposition for the obvious reasons. BJP would like this Congress to be in the opposition and run the opposition Congress. They have done that in Gujarat. So Goa is no exception to that. दुसरें एक कॉन्ट्राडिक्शन कशें येता काँग्रेस भितर पळय, हांव मुद्दाम गोंयच्या लोकांक सांगूंक सोदता. जेन्ना शुक्रारा गिरीश बाबान सांगलें की दे आर विलिंग टू अलायन विथ एनी पार्टी हू वॉज नॉट सायडीड विथ BJP and they are willing to ally with AAP. सानेवाडा तांचो सिनियर लिडर बाब दिगंबर कामतान स्टेटमेंट केलो की काँग्रेस इज विलिंग टू मेक एन अलायन्स विथ गोवा फॉरवर्ड. सो तांचेच भितर कितले कॉन्ट्राडिक्शन आसा हाजेर दिसून येता. आनी गिरीश बाब ऑपोजिशन युनायटी कसली करून उलयता. ही हॅज टू फर्स्ट पुट हिज पार्टी युनायटेड टुगेदर, विच इज इन कंप्लीट डिझरे. गिरीश बाब पळोवंक येता, इज अ व्हेरी इनकॉम्पिटंट लिडर. इज अ नायस पर्सन, आय नो हिम, बट इज व्हेरी इनकॉम्पिटंट लिडर. ताका पार्टी एकठांय करूंक मेळूना आनी तो ऑपोजिशन एकठांय करपाचें कशें उलयता. एज फार एज आप इज कन्सर्न, हांवें फाटीं सांगिल्लें, काल सांगिल्लें फाटल्या प्रेस कॉन्फरन्सान, आप इज द A टीम विच विल टेक ऑन BJP एंड द काँग्रेस. आप इज द ओनली पार्टी विच विल वर्क फॉर करप्शन मुक्त गोंया. आप एकूच पक्ष आसा जो करप्शन मुक्त गोंयचेर काम करतलो आनी लोकांचो तेंको आसतलो आम आदमी पार्टीक. आनी आमकां पूर्ण खात्री आसा काँग्रेस BJP हांकां लोक दाड दाखयतले. दोगूय जाण एकूच मताचे आसा, ते फक्त करप्शन करप, लोकांक फसोवप, हाजेर फक्त तांची राजनिती आसता. तेन्ना म्हाका पूर्ण खात्री आसा आम आदमी पार्टी, आनी मुद्दाम गिरीश बाबाक सांगूंक सोदता, आप कोणाची बी टीम न्हय. दिल्ली आमी दाखोवन दिल्लें आसा. काँग्रेसीक हरयलें, झिरोचेर हाडलें, 2 हाडलें, 2015 हाडलें, 2020 हाडलें. BJPक 3 सिटाचेर हाडिल्लें आनी फुडल्या इलेक्शन मागीर 7 सिटाचेर हाडलें. गोंयच्या लोकांक, दिल्लीच्या लोकांक खात्री आसा आनी गोंयच्या लोकांकूय खात्री जातली आतां की आप इज नॉट अ बी टीम ऑफ काँग्रेस और BJP. आप इज ओनली द A टीम विच विल विन पीपल्स कॉन्फिडन्स. देव बरें करूं. तुमचे कितें प्रश्न आसल्यार घेवं. सर, पण तुमकां दिसना की आतांच्या सिच्युएशन आसा खुबशे प्रोजेक्ट इंडियन पास केल्या, म्हणजे ह्या लेवलीचे तेजे ऑपोजिशनान युनायट जावन सरकाराच्या विरुद्ध हे करपाक जाय. आमी
ऑपोजिशन आसता आमी वॉयस क्रेडिबल ऑपोजिशनचो काडला. आमचें म्हणणें आमी नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट. आमी म्हणलें IIT जाय, गोंयच्या लोकांक जाय, पण खंय येतलो ते गोंयच्या लोकांक डिसायड करचें. पयलीं तो काणकोणा गेल्लो, आतां मेलावलीचे लोक सगळे उठल्या. तांकां कॉन्फिडन्सान घेवपाची गरज आसली, चर्चा करपाची गरज आसली. हांगा दिसून येता फक्त पोलीस घाल्या, तांकां लोकांचो आवाज दबोवपाचो प्रयत्न आसा. गोंयच्या लोकांक जे प्रोजेक्ट स्विकारतले ते कोल सुद्दां घे तूं, गोंयच्या लोकांक आवाज उठयला कोल नाका म्हणून. सो आमी लोकां बरोबर आसा. जे लोकांक प्रोजेक्ट जाय ते एक्सेप्ट जातले ते लोक सरकारान हाडचे फुडें. पण ऑपोजिशनाक युनायट जालें जाल्यार तुमकां कितें सांगता? ऑपोजिशन म्हणल्यार आमी आम आदमी आसा, काँग्रेसची ऑपोजिशन खंय आसा? आतां तुमकां तेच सांगलें, ऑपोजिशन युनायटेड म्हणल्यार तांची पार्टीज युनायटेड ना काँग्रेसची. बाकीचे ऑपोजिशन आसा ते सरकारान आशिल्ले, तांची राजनिती कितें? आपल्या फक्त ऑफर फॉर सेल दिवपाचें, 2-3 सीट येवपाचे, ऑफर फॉर सेल करपाचें, कोण हायस्ट बिडरान कोण घेता ताणें घेवचें, ही तांची पॉलिटिक्स. सो ऑपोजिशन जे आसा सद्या आवाज जी करता फक्त आम आदमी पार्टीचो पक्षच करता. आमी जाय तो एज्युटेशन घेतला, जावं तो कोलाचेर जावं, IIT प्रोजेक्टाचेर जावं, उदकाचेर जावं, लायटीचेर जावं, तो फक्त आम आदमी पक्षान घेतला. थँक्यू. साडी शॉपिंग करपाक आता बेळगांव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारात तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 रोड,